सर्व मराठी बांधवांना जय महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराजांचा, मराठी एकजुटीचा, मराठी अस्मितेचा, मराठी संस्कृतीचा, मराठी भाषेचा, मराठी मनाचा, मराठी शौर्याचा, छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्रामध्ये मराठी आलीच पाहिजे, आलीच पाहिजे, आलीच पाहिजे. या ठिकाणी आम्ही सर्व मराठी माणसं असेच तुमच्या रक्तामध्ये हे मराठी पण टिकवून ठेवा, जेणेकरून कोणीतरी मोर्चा काढल्यावर, कोणीतरी मराठी भाषेबद्दल बोलल्याबद्दल तुम्ही एकत्र येणार असाल तर हे चुकीचं आहे. तुम्हाला नेहमी 365 दिवस जागरूक राहावं लागेल. हे राज्य आपल्या हातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. तशा घटना आपल्या समोर घडतायत. तुम्हाला एक कारण सांगतो, आज यांची संख्या जशी जशी हळूहळू वाढते तशी तशी हे ताकद निर्माण करतायत. एवढ्या वर्ष हे जर गुन्हे गोविंदाने या महाराष्ट्रामध्ये आणि या मीरा भाईंदर शहरामध्ये राहत असतील आणि अचानक यांना 2 कानफडात मारल्यामुळे जर हे मोर्चा करत असतील तर यांनी इतर वेळेस का नाही गेले? माननीय माजी आमदार यांनी आमच्या पालिकेच्या मराठी अधिकाऱ्याच्या कानफडात मारली, तेव्हा या आमदारांनी आणि या लोकांनी मोर्चे का नाही काढले? याचा अर्थ असा होतो की कुठेतरी मराठी माणसाला डावलण्याचा प्रकार या राज्यामध्ये होतोय. यांचं असं म्हणणं आहे की मीरा भाईंदर हे गुजराती मारवाड्यांचं शहर आहे, हे राजस्थान आहे, हे महाराष्ट्रामध्ये राहिलंच नाहीये. तर त्यामुळे तुम्हाला मराठी ही जी आपली डोकी आता सध्या सगळी जमा दिसतात, ही डोकी दळवेळी दाखवावं लागणार आहे. तुमचं मराठी बोलण्यातून तुमची मराठी ओळख दिसणार आहे. तुम्ही जे स्वतःच्या अंगावरती भीती लादून घेतली आहे त्याचा हा परिणाम आज आपल्याला भोगावा लागतोय. जर आपण झोपलेलं राहू आणि आपलं रक्त गोठवून घेतलं असेल तर हे आपल्या डोक्यावरती जाऊन आपल्या हातातून आपलं हे शहर निसटून जाईल. म्हणून तुम्हाला मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आणि सर्व माझ्या सहकारी या ठिकाणी जे राजकीय पक्ष जमलेले आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आज तुम्ही जी एकजूट दाखवली आहे, असंच नेहमी या शहरामध्ये मराठी माणसाच्या रोजगारासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आणि या मराठी भाषेसाठी पक्ष, जात, झेंडे, धर्म हे सगळे विसरून संघटित व्हायला पाहिजे. म्हणून आज आपण आपलं शहर वाचवण्यासाठी, आपल्या शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सगळे कायदे पाळतो. पण हे मुजोर लोक कायदे पाळत नाहीत. रात्रभर या शहरामध्ये यांचे धंदे सुरू असतात, रस्त्यावर धंदे सुरू असतात.